गावरान टसक्यामध्ये आपले स्वागत आहे. नाईचा खार बनवणार आपण. ही नाय अशी असते. या नाईला शेतातून घेऊन आपण घरी जाऊन आता बनवणार आहोत. आपण नाय आणलेली आहे शेतामधून. याला साफ करून घेऊ. याचे बुड काढून टाकायचे असे. हे बुड आहेत ते. हे बघा, आपण आता ही नीट करून घेतली. पूर्ण नाय नीट करून घेतली. ह्याला भिजू घालू आपण. याला पाण्यात टाकून घ्यायचं आता. येईपर्यंत पाणी ह्याच्यामध्ये ठेवायचं. हे बघा असं वर येईपर्यंत पाणी भिजू घालायचे पूर्ण भरून. ह्याला असं झाकून ठेवायचं. ह्याला 7 दिवस ह्याचं पाणी बदलायचं. रोज सकाळी ह्याचं पाणी बदलायचं आणि दुसरं पाणी घालायचं. 7 दिवस. 7व्या दिवशी काढायचं ह्याला बाहेर आणि ह्याचं नंतर सांगते. आपण ह्याला 7 दिवस भिजू घातलं होतं. रोज पाणी याचं काढत होतो. आज 8वा दिवस आहे. आपण आता ह्याचं आचार घालून घेऊ. आता हे असं हिरवं होतं. हिरवं आता असं झालं. ह्याला धुवून घेऊ. 7 दिवस पाण्यात ठेवलं होतं ह्याला. 8व्या दिवशी काढून असं पाणी पिळून काढायचं. गच्च पिळून पाणी काढायचं याचं. हळद, मोहरी वाटलेली आणि मीठ एवढं साहित्य घालायचं. दोन ते 3 चमचे मीठ घालायचं. थोडस मीठ जास्त घालायचं. 2 चमचे हळद. एक अर्धी वाटी मोहरी घालायची. पूर्ण एकजीव करून घ्यायचं. मीठ थोडस कमी आहे. मीठ घालून घेऊ. मिठाचं प्रमाण थोडं जास्तच घालायचं. प्रमाण पूर्ण हे साहित्य असं लावून याला भरणीत भरून आता हे ठेवायचं. आपलं एक खार तयार. 1-2 ते 3 दिवसाच्या नंतर काढायचं आणि थोडस तेल टाकून तळून घ्यायचं. जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला खायला घ्यायचं. खायचं कशात. आपण ह्याला तळून घेऊ आता थोडस. त्याच्यानंतर आपलं हे बघा असं तयार होतं ह्याचं लोणचं. ह्याला आपण थोडस तळून घेऊ आता. थोडस तेल, लय जास्त लागत नाही ना.
असं पण खाऊ शकता, असं पण खाऊ शकता. थोडं तळल्याच्या नंतर छान लागते. दोनच मिनिटाला असं फ्राय करून घ्यायचं. झालं आपलं हे तळून. गॅस बंद करू. ह्याला जेवण करताना आपण आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं जसं घेऊन खाताव ना, असं घेऊन खायचं ह्याला. अशा प्रकारे आपलं हे लोणचं तयार झालं. आता बघा तुम्ही पण करून.